एसी वापरतो आणि एसी आता एक कॉमन गोष्ट झाली आपल्या बाईकला किंवा कारला. आपण जसं इंजिन ऑइल रिप्लेस करतो एक ठराविक पिरियडने, तसंच एसीमध्ये कॉम्प्रेसर असतो आणि कॉम्प्रेसरमधलं जे ऑइल आहे ते रिप्लेस किंवा त्याला टॉपअप करण्याची गरज भासू शकते. आता ठराविक पिरियड कधी पण येऊ शकतो, 1 वर्ष असू शकतो किंवा 2 वर्ष असू शकतात. तर नॉर्मली कॉम्प्रेसरमधलं ऑइल हे जे आहे त्याला 2 इश्यू येतात. एकतर ते त्याची प्रमाण जे आहे कॉम्प्रेसरमधलं ते कमी होऊ शकतं आणि दुसरा इश्यू आहे ते ऑइलमध्ये मॉइश्चर पकडू शकते. आता जो पहिला इश्यू आहे कॉम्प्रेसरच्या ऑइलचं प्रमाण कमी होणं, तो का होतो? कॉम्प्रेसरचं काम आहे रेफ्रिजरंट सक्शन करणं आणि त्याला डिस्चार्ज करणं आणि त्यामध्ये तो कॉम्प्रेस पण करतो रेफ्रिजरंटला. आता या सक्शन आणि डिस्चार्जच्या प्रोसेसमध्ये होतं काय की बरंचसं कॉम्प्रेसरमधलं ऑइल हे गॅससोबत सिस्टममध्ये जातं, म्हणजे इव्हन ते इंडोअरमध्ये जातं आणि कॉपर पाईपमध्ये पण ॲक्युम्युलेट होऊन राहतं. आता एक कमी झालेलं ऑइल कॉम्प्रेसरला इश्यू देऊ शकतं. आता दुसरा इश्यू काय आहे? दुसरा इश्यू आहे मॉइश्चर पकडणं. ऑइलमध्ये मॉइश्चर का पकडते? ज्यावेळी तुमचा एसी गॅस लीक असतो आणि टेक्निशियन जर लीक टेस्टिंग नायट्रोजन न वापरता एअर प्रेशरने करत असेल तर एअरमधली मॉइश्चर तुमच्या कॉम्प्रेसरच्या ऑइलमध्ये पकडते किंवा इतर दुसऱ्या कारणांमध्ये पण पकडू शकते. आता ह्या दोन्ही इश्यूंमुळे तुमच्या कॉम्प्रेसरचा परफॉर्मन्स लो होतो. काय काय इश्यू येतात? एक तर त्याच्यामध्ये पंपिंग लो होतं, कॉम्प्रेसर बॅक फ्लो देतो, त्यानंतर कॉम्प्रेसर ओव्हरहीट होतो, त्यानंतर कॉम्प्रेसर व्हायब्रेट होऊ शकतो आणि कॉम्प्रेसरची मोटरसुद्धा जाम होऊ शकते. आता तुम्हाला जर हे ऑइल रिप्लेस करायचं असेल तर नॉर्मल फंक्शनल असताना तुम्ही कॉम्प्रेसरचं ऑइल रिप्लेस करू शकता का? तर तसं करू शकत नाही, कारण तुम्हाला त्यावेळी गॅस सोडून द्यावा लागेल मशीनमधला. तर हे जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर ज्यावेळी तुमच्या एसीचा गॅस लीक असतो आणि तुमचा टेक्निशियन तुमच्याकडे येतो गॅसचं लीक टेस्टिंग आणि गॅस चार्जिंग करायला, त्यावेळी तुम्ही त्याला आग्रह करू शकता की तू कॉम्प्रेसरलाचं ऑइल जे आहे ते चेक करा तुम्ही आणि त्याबरोबर त्याची क्वांटिटी चेक करा. ते जर काळं पडलं असेल तर रिप्लेस करा आणि कमी असेल तर टॉपअप करा. आता हे टॉपअप किंवा रिप्लेस करण्याने काय होईल? एक तर तुमच्या कॉम्प्रेसरचं पंपिंग वाढेल, तुमच्या कॉम्प्रेसरचा बॅक फ्लो बंद होईल, व्हायब्रेट होणं बंद होईल, ओव्हर हिटिंग बंद होईल, कॉम्प्रेसरची मोटर जाम होण्याचे चान्सेस कमी होतात आणि कॉम्प्रेसरचा असा परफॉर्मन्स वाढल्यामुळे तुमच्या एसीचा पण परफॉर्मन्स वाढतो आणि ते चांगल्या प्रकारचे कूलिंग देऊ शकते आणि त्यामुळे तुमचा फायदा होऊ शकतो.